परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी। भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या वतीने झरे येथे शेतकरी मेळावा नुकताच संपन्न झाला। भाजपाचे नेते गणेश चिवटे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नेतृत्व असल्याचं प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी केले। गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळ तालुक्यातील भाजपा संघटक मजबूत झाले असून श्री चिवटे यांनी आता तालुक्याचे राजकीय नेतृत्व करावे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील आपल्या सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण चिवटे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे बाळासाहेब सरगर यांनी सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गणेश चिवटे यांनी आपण करमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून राज्यातील देशातील भाजप सरकार हे शेतकरी हिताचे असून हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आले आहे। यामुळे कोट्यावधी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे। शेतकरी हितासाठी आपण पुढे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना पोहोचवणार असल्याचंही गणेश चिवटे यांनी सांगितले। यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष रमेश मगर, बंडू शिंदे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल पवार यांची भाषणे झाली। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विनोद महानगर यांनी केले तर आभार किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सोमनाथ घाडगे यांनी मानले। या कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अफसर तात्या जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ डहाणे, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, माळशिरचे बाळासाहेब वावळे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, बिटरगावचे माजी सरपंच डॉक्टर अभिजित मुरुमकर, सहकार सेलचे तालुका अध्यक्ष अजितनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी, लक्ष्मण शेडगे, किसान मोर्चाचे गणेश परदेशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी झरे पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्याचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होता। मित्रांनो, आता गणेश चिवटे काय म्हणाले ते आपण ऐकू। सोबतच उमेश मगर यांचंही म्हणणं आपण आता ऐकून घेऊ। योजनेचा लाभार्थी झाला पाहिजे। प्रत्येक ऑफिस मध्ये बंडू शिंदेने किंवा अमोल पवारने सांगितल्याप्रमाणे आपला वचक असला पाहिजे। तुमच्या पाठीशी शहराध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असेल, मी असेल, अहोरात्र झटणार आणि तुम्हाला तुमच्या टीमला म्हणजे सगळ्या किसान मोर्चाच्या टीमला ताकदीने उभा राहणार। फक्त एवढंच सांगतो, कार्यक्रम होत राहणार, कार्यक्रम करत राहणार, पण येणाऱ्या जबाबदारीतनं तुम्ही मुक्त झाले नाही पाहिजे। कारण तुम्हाला बाळासाहेब सरगर सारख्या टच मध्ये असणारे जिल्हा अध्यक्ष आहेत। म्हणजे पार्टीत माझ्या बरोबर बाळासाहेब बरोबर आहे का नाही, तुम्ही पण 15, 20, 25, 30 वर्ष झालं काम करतात। मार्गदर्शन चांगलं लाभल्यानंतर एखादा विषय जाणीवपूर्वक म्हणजे मागणीचा विषय आम्ही गेल्या वेळेस खासदारांच्या मागे लागून गेल्या 25-30 वर्षापासून मांगीचं तळ कुकडीच्या लाभ क्षेत्रात बसावा खूप प्रयत्न केले। आमचे प्रयत्न अपुरे पडले। म्हणजे हजारो लोक जाऊन आपण निहून लोकांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत नेलतं, कागदपत्र दिलती। थोडंसं इलेक्शन 15 दिवसाच्या घटमुटीला आल्यानंतर काम कमी पडलं। बाळासाहेब सोमनाथ घाडगे बी तेवढे तळमळीचे कार्यकर्ते। झऱ्या गावातला पाण्याचा प्रश्न आहे, जाणीवपूर्वक कुकडीच्या लाभ क्षेत्रात आज झरे, पण कुकडी टेलला असल्यामुळं कुकडीचं पाणी झऱ्याला पूर्णपणे मिळत नाही। दहीगावच्या सर्कल तहसीलदार बरोबर चर्चा करेल, विचार विनिमय करेल, जी काय प्रोसेस असेल ती तुम्हाला सांगेल। त्या सलोका योजनेचा देखील मित्रांनो लाभ घ्यावा अशी तुम्हाला मी विनंती करतो। जर